दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न चुकता रत्नागिरी हापूस आंबा आमच्या घरी आला। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल। तर म्हटलं चला आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया। आज गुरुवार आहे आणि आर्यनच्या पप्पाला सुट्टी आहे, तर येतानीच ती ही आंब्याची पेटी घेऊन आले बरं का। आता कोणी पाठवली आहे तेच तुम्हाला सांगणार आहे। तर ही आंब्याची पेटी आहे ना, त्यांच्या मित्रांनी त्यांना ना रत्नागिरीवरून पाठवली। तसं ती मुंबईलाच आली होती 2 दिवस झाले तेव्हा, पण हे म्हटलं मी येतानी आहे ना घेऊन येईन। मग मला आधीच सांगितलं होतं त्यांनी मी येतानी आंबे आणणार आहे म्हणून। आता प्रत्येक वर्षी आहे ना देवगड हापूस, रत्नागिरी हापूस हे आहेत ना एक एक पेटी 2-2 पेटी आम्हाला प्रत्येक वर्षी आहेत ना त्यांचे मित्र पाठवत असतात। आणि त्यांच्या घरचे आंबे आहेत, वानोळा म्हणून का होईना ते आम्हाला देत असतात, न चुकता देतात बरं का, प्रत्येक वर्षी देतात। तसं पाहिलं तर अक्षय तृतीयापर्यंत ही पेटी आम्हाला प्रत्येक वर्षी येऊन जाती, पण ह्यावेळेस उशीर झाला। म्हटलं ह्यावेळेस का नाही आली, मी यांना विचारलं तर ते हे बोलले की हा येणार आहे, येईल म्हणे नाही का। तर म्हटलं जाऊ दे, अक्षय तृतीयाला नाही पण नंतर का होईना आली ना, असो येण्याला महत्त्व आहे। एवढं न चुकता आठवणी देतात तेच खूप आहे नाही का। आता त्या दिवशी मी अक्षय तृतीयाच्या दिवशी नैवेद्य बनवायचा होता, म्हणूनच ना मी आहे ना 1 किलो म्हणजे 1 किलो आमच्या इथे 1 डझनमध्ये नाही भेटले बरं का, 1 किलोमध्ये 8 आंबे आले होते आणि ते केशर होते, पण एवढं काय गोड नव्हते आणि एवढा रस पण नाही पडला त्या आंब्याचा। तरी 130 रुपये किलोनी भेटले होते मला। 150 रुपये होते पण वरचे त्यांनी कमी केले आणि 130 रुपयांनी लावले, पण ते काय बरोबर नव्हते। परत काय मी आंबे आणलेच नाही। मग म्हटलं चला आता आपले येतील ना हे तेव्हाच बघूया। तर म्हटलं बघ ते खोलून कसे आहेत, तर हे मला म्हटले पिकलेले नाही आहेत, अजून 2 दिवस ठेवा लागन। पण खोलून बघितलं तर तुम्ही बघू शकता मस्त असे पिकलेत बरं का आणि खायासारखे पण आहेत। तर म्हटलं चला आता ना मस्त असा रस करूया। वास तर एवढा भारी होता काय सांगू तुम्हाला, एवढा म्हणजे असा आंब्यांचा वास होता ना की घरात पूर्ण दरवळत होता, एवढा छान वास येत होता आणि छान पिकले होते बरं का। मोजून बघितले तर बरोबर 12 होते। हे म्हणले कमी कसे देतील, बरोबर 2 डझन आहेत, म्हणजे 1 डझन मध्ये बरोबर 12 वरती 12 बसले होते। माझ्या आर्यनला आंबे खूप आवडतात बरं का। आता प्रत्येक वर्षी तो बोलत असतो मम्मा आता आंबा येईल ना, मग आंबा खायचा बरं का। तर दिवसभरामध्ये एक का होईना आंबा खातो तो, मग बाकीचे जे फळं असतात ना ते स्किप करतो आम्ही आणि आंब्याच्या दिवसामध्ये फक्त आंबेच खातो। आता हे आंबे खाल्ल्याच्या नंतर दुसरे कुठले आंबे खायची इच्छाच उरत नाही बरं का, कारण की मन सोबतं आणि पोट भरून हे आंबे असतात, म्हणजे खूप छान लागतात हे आंबे। आता खाली मी बघितलं तर ते थोडेसे डाग आलेले होते, पण चांगलेच आहेत बरं का ते, आणि ते काय एवढे नव्हते पिकलेले, नॉर्मल कच्चे होते। म्हणलं हे असेच ठेवूया आणि जे वरचे वरचे आहेत ना मग ते खाता येतील। मग म्हटलं चला आता दुपारी याचा रस करायचा होता आणि आता मी जे पाहिजे ते बाजूला केलेत आणि जे नको ते व्यवस्थित ठेवून देते म्हटलं पेटीमध्ये जसं होतं तसं पॅक। आणि नंतर मला नाश्ता वगैरे बनवून ना जिमला पण जायचं होतं। मस्त इथं नाश्ता बनवला आणि मी आंबा चिरत होते तोपर्यंत त्यांनी मस्त असे पोहे आहेत ना छान मिक्स करून घेतले आणि मी एक आंबा आहे ना मस्त धुवून कट केला आणि असं कट म्हणजे त्याचे क्यूब सारखं बनवलं। मला हे असं करायला खूप आवडतं बरं का, ही डिझाईन बनवली ना खरंच खूप भारी वाटतं। जेव्हा पण आंबा कट करते ना तर ही अशी एक डिझाईन बनवत असते। चला म्हटलं मस्त असं आहे ना इथं पोह्यावरती शेव टाकून खाऊया। मग काय मस्त असं नाश्ता करायला बसलो आम्ही 2 जण आणि ते वरतून आहे ना शेंगदाणे टाकत होते बरं का माझ्या ताटामध्ये, कारण की त्यांना शेंगदाणे अजिबात नाही आवडत, म्हणूनच ना ते दातात अडकल्यासारखं होतं आणि त्यांना मग ते नाही आवडत म्हणून ते खात नाहीत। म्हटलं चला आता एक आंबा टेस्ट करून बघूया। पोहे खायच्या आधीच आंबा खाल्ला, वाव एवढा भारी आंबा आहे काय सांगू, 1 नंबर। म्हणजे ना असं वाटत होतं आंबेच खात राहावं। तर म्हटलं चला आता मस्त असा नाश्ता केला आणि डायरेक्ट जिम मध्ये आले बरं का। यांना म्हटलं येते मी जरा वर्कआउट करून, नाही तर मग काय होतं 2 दिवस खाडा झालाय आणि अजून खाडे केले ना की अजून 2 दिवस पुढे सुट्टी पडती आणि आठवडा पूर्ण खराब होऊन जातो। म्हणूनच ना जिम मध्ये आल्यावर आहे ना डायरेक्ट मी ट्रेडमिल मशीनवरती गेले आणि 20 मिनिटं छान असं चालले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता अजून 5-10 मिनिटं बसते, मग बाकीचा वर्कआउट मला करायचा होता। आता आंबा तुम्ही म्हणता ना आंबा खाल्लाय, तर आंब्याचं असं काय सीझनल फळ आहे, म्हणजे की वर्षातून एकदाच येतो ना आणि बाकीचे फळं आपण खातो त्याने आपल्याला ताकद पण भेटते, पण आंबा असा आहे की खूप गोड असतो आणि आपण तो नाही खाल्ला पाहिजे। पण प्रत्येक वर्षी तो फक्त वर्षभरामध्ये एकदाच येतो आणि खूप दिवसांनी येतो, आपण त्याची वर्षभर वाट बघतो। म्हणूनच ना मग जेव्हा मिळतं तेव्हा खायचं आणि जास्त तर नाही खात मी, पण थोडंफार खाते, कारण की काय होतं आपण खातोय तर वर्कआउट पण करतोय ना, आणि आंबा असा आहे की खाल्लाच पाहिजे, जास्त नाही पण एक का होईना खाल्लाच पाहिजे, बरोबर ना। आंबा कुणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा, मला प्रचंड आवडतो आणि वर्कआउटसाठी आणि माझं वजन कमी होण्यासाठी मी त्याला कधीच सोडू शकत नाही, एक का होईना मी खाणारच। तर मग मस्त असं वर्कआउट केलं, नंतर घरी आले। आता येता वेळेस आहे ना खूप दमले होते बरं का आणि म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक पण बनवायचे। मग काय परत घरी आले, परत आंब्याकडे गेले, मग छान 2 आंबे कट केले। आता ज्यावेळेस आम्ही नाश्ता करत होतो त्यावेळेस आर्यनने आंबा खाल्ला नव्हता, म्हणून त्याला असं छान डिझाईनमध्ये दिला होता कट करून, एवढा खुश झाला होता ना तो काय सांगू, खरंच खूप खुश झाला। लेकरांना असं काहीतरी करून दिलं ना त्यांच्या चेहऱ्यावरचा वेगळाच आनंद असतो। म्हटलं चला आता मस्त आमरस बनवायला घेतला आणि आमरस आहेत ना 3च आंब्याचा आहे ना एवढा पातीला भरून झालाय, मी तुम्हाला पुढे दाखवते। आता आर्यनचे पप्पा व्हिडिओ घेत होते, आमरस मी करत होते त्यावेळेस बरं का। तर
म्हटलं चला आता तुम्ही घ्या व्हिडिओ. तर ते व्हिडिओ घेता घेता मला म्हणतात की असं आमरस केला ना असं ते चिवडल्यासारखं की मला आहे ना खावंसं वाटत नाही. त्यांना म्हटलं मी एवढं काय असं करणार नाहीये. नॉर्मली आंबा पिळून घेतला आणि मग त्याचा रस काढून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना ते मिक्सरमधून फिरून घेतलं, म्हणजे कसं ते गिठुळ्या राहत नाही ना, असं एकदम प्लेन होऊन जातो. आणि विकतचा आमरस असतो ना तसं होतं. तर तसं त्यांना ते असं हाताने पिळलेलं वगैरे ते दोन दोन हाताने चिवडतात हे असं ते मला बोलत होते. म्हटलं आज काय बोलताय, म्हटलं मला खायचंय नाही का. नंतर मग असं बोललं की खावत नाही. पण नाही, त्यांनी सुद्धा बघितलं मी आमरस कसा बनवला तर ते बोलले असं बनवल्यावर मग काय प्रॉब्लेम नाही बाबा, छान बनवला म्हणे तू, काय असं बनवताना मस्त. त्यांनी बघितलं ना मग त्यांना समजलं की व्यवस्थित बनवलंय म्हणून. तर बघू शकता इतका घट्ट आमरस बनला होता आणि फक्त 3च आंबे घेतले होते. रत्नागिरी हापूस 3 आंब्यामध्ये म्हणजे 1 किलोच बसन एवढं, म्हणजे पातीलं तर 1 किलोच आहे पूर्ण भरून आहे ना, एवढं मी याच्यामध्ये दूध घेत असते, म्हणजे 1 किलोचा आहे. एवढा 1 किलो रस पडलाय बघू शकता. एवढा विकतच्या आंब्यामध्ये सुद्धा भेटणार नाही आपल्याला. आपल्याला त्या आंब्यांची नावं माहीत नसतात, कधी कधी आंबे मिक्स असतात मार्केटमध्ये, आपल्याला नेमकी कोणता आंबा आहे ते समजत नाही. पण इथे बघू शकता एवढं मस्त असं भरलं होतं आणि ते सुद्धा आहे ना तेवढं भरून बघू शकता 1 ग्लास वरती निघलं होतं. म्हणजे बरोबर 1 किलो आपण धरूया तर 1 किलो 3 आंब्यामध्ये 1 किलो रस निघलाय बघा. आता माझ्या मामाच्या तिथे सुद्धा आंबे आहेत बरं का. मागच्या वर्षी आहेत ना मी स्वतः झाडावर चढून आंबे काढले होते. म्हणजे तुम्ही आता याच्या मागे जाऊन माझ्या चॅनलवरती आहे ना खूप आधीचे 2-3 व्हिडिओ सुरुवातीचे त्याच्यापैकी तुम्हाला मिळून जाईन जे की मी झाडावर चढून आंबे काढलेले आहेत. पण त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस मी आंबे काढले तो वार होता गुरुवार आणि त्याच्या बरोबर पुढे 8 दिवसांनी माझे मामा वारले. म्हणून त्यावेळेस पण आमचे आंबे आहेत ना अक्षरशः पिकू घातलेले सडून गेले, पण आम्हाला खावले नाही. कारण की जेव्हा ते पिकले तेव्हाच माझा मामा गेला आणि आता सुद्धा आहे ना आम्ही अजून गेलो नाहीये मळ्यामध्ये. खायची सुद्धा इच्छा नाहीये आंबे, कारण की मामाच नाहीये तर आंबे खाऊन म्हणजे कसं ना. तर म्हणूनच ना अजून आम्ही गेलो नाहीयेत, पण आमच्या मामाकडे सुद्धा आंबे आहेत बरं का. चला असो, इथं मस्त गवारीची भाजी बनवली, चपात्या बनवल्या, आमरस फ्रीजमध्ये बनवून ठेवला होता थंड व्हायला आणि आता जेवण रेडी करून ठेवलं होतं. पण इथे आहे ना जेवण करण्यासाठी आहे ना माठातलं गार पाणी आम्ही काढून घेतलं होतं आणि मग म्हटलं चला आता माठ भरून ठेवूया. आर्यनचे पप्पा म्हणले आत्ता भरून ठेव म्हणजे संध्याकाळपर्यंत हे पाणी गार होऊन जाईल. म्हटलं तर ठीक आहे. मग काय मस्त असं 3 जण जेवायला बसलो. मस्त अशी गवारीची भाजी आज खूप छान झाली होती. खरं वड्याची भाजी बनवायची होती पण म्हटलं गवारीची बनवते, ती पण खूप मस्त झाली होती. आर्यनला खूप आवडली. मग असं 3 मस्त असं जेवण करायला बसलो. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत